उद्या गणपती विसर्जनचा जे कार्यक्रम आहे त्या विसर्जनमध्ये रोडची परिस्थिती यावेळी चंद्रपूर शहरातली एवढी खराब होऊन आहे की जेवढे पण गाड्या येणार आहे, जे ट्रक वगैरे राहणार, मोठे मोठे ट्रक ट्रॅक्टर वगैरे त्या आणि लोक बहुत उत्सुकतामध्ये राहणार आहे। डान्स वगैरे जे प्रोग्राम राहते सगळं करणार आहे। त्यामध्ये रोडची परिस्थिती एवढी भयानक आहे की पुणे रोडामध्ये गड्डे असल्यामुळे ते अपघात होऊ शकता अशी परिस्थिती आज चंद्रपूर शहरातले रोडाची आहे। याच्यापूर्वी आपले सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे पत्नी अमृता ताई फडणवीसजी ज्यावेळी इथं आले होते त्यावेळी जे लालपेठच्या ज्यासाठी जे रोड होता ते रोड 1 किलोमीटर रोड पूर्ण रात्रभर ते लोक ते पुन्हा रोडचं काम करून पुन्हा नवीन रोड तयार केला होता। पण आता जे विसर्जनचा एवढा गणपती बाप्पाचा जे विसर्जनचा वेळ आहे, जे एक देवाचा प्रोग्राम आहे, पण तरी पण आपल्या चंद्रपूर शहरामध्ये जसा रोड पहिले होता पूर्ण खराब गड्डे तसंच आता पण आहे। पण या विषय हे बहुत मोठा विषय आहे। आणखी चंद्रपूर शहरातले लोकांची जे प्रोग्राम आहे, जे गणपती विसर्जनचा बाप्पाचं जे विसर्जन आहे त्या विसर्जनमध्ये कोणताही अपघात होऊ शकते हे गड्ड्यामुळे, आणि ट्रक ट्रॅक्टर पंक्चर होऊ शकते, खराब होऊ शकते अशी परिस्थिती आहे रोडची। पण आतापर्यंत रोडचं काही काम केलेलं नाही आहे। यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे तुम्हाला निवेदन देतोय, सांगत इच्छितोय की हे रोडची ज्याप्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळी आले, त्यांचे पत्नी ज्यावेळी आले होते इथं त्यावेळी तुम्ही पुणे रात्रभर काम करून ते नवीन रोड बनवला होता, तशाच प्रमाणे आम्हाला आज पण उद्या जे विसर्जन आहे तर आजच्या रात्री पूर्ण काम करून आपले चंद्रपूर शहरातले रोड आम्हाला बनवून मिळावे अशी आमची विनंती आहे। असं नाही झाला जर हे रोड पूर्ण बनवून नाही मिळाला आणि लोकांना जर त्रास झाला तर हे पूर्ण चंद्रपूर शहरातल्या लोकांना घेऊन पुन्हा मोठा आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या घरासमोर राहणार।